आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने आपल्या लोकांना न्याय, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाने वागण्याविषयी शिकवले. देवाला केवळ धार्मिक विधी नव्हे तर योग्य आचरण आणि प्रेमळ हृदय प्रिय आहे. आजच्या भागात आपण अभ्यास करणार आहोत की देव आपल्या लोकांना न्यायाने वागण्याची, गरिबांची काळजी घेण्याची आणि त्याच्या आज्ञाचे पालन करण्याची शिकवण देतो. तसेच आज्ञाधारकतेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादांविषयीही तो सांगतो. यानंतर आपण पाहणार आहोत की मोशे आणि इस्रायल लोक देवाशी केलेल्या कराराची पुष्टी करतात. हा प्रसंग देव आणि त्याच्या लोकांमधील विशेष नात्यांचे सुंदर चित्र आपल्यासमोर ठेवतो. या अभ्यासातून आपण शिकणार आहोत की देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेण्यासाठी त्याच्या वचनावर विश्वास ठेवणे आणि त्यानुसार चालणे किती आवश्यक आहे. तर चला, खुले मन आणि नम्र हृदय घेऊन आजच्या वचनाचा अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गमनाच्या 22व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना निर्गमनाच्या 23 आणि 24 या अध्यायांचा अभ्यास करणार आहोत. यावेळेस आपण वाचूया निर्गमनाचा 23वा अध्याय आणि पहिलं वचन. खोटी अफवा पसरू नकोस, दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस. तुम्ही काय बोलता याविषयी सावध राहा, कारण ही देवाने दिलेली आचरणाची आज्ञा आहे. तुमच्यामध्ये चुगली करणारा मनुष्य हा खून करणारा, चोर किंवा व्यभिचार करणारा इतकाच दोषी आहे. तरीही आपल्या समाजात चुगली करणारा सहजपणे सुटून जातो. पुढं आपण जाऊया. दुसरं वचन. दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजन समाजास अनुसरू नकोस आणि बहुजन समाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय करण्यासाठी साक्ष देऊ नकोस. दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजन समाजास अनुसरू नकोस. या देवाच्या आज्ञेचे आपण पालन केले असते तर अनेक दुष्कृत्ये आणि पापांपासून आपण स्वतःला दूर ठेवू शकलो असतो. तसेच केवळ आंदोलने, गोंधळ आणि दंगली यापासूनच नव्हे तर समाजात वाढत चाललेल्या टोळक्यांच्या प्रभावापासूनही आपली सुटका झाली असते. अनेक लोक स्वातंत्र्य आणि स्वतंत्र विचारसरणीचा दावा करतात, परंतु प्रत्यक्षात ते ज्या समूहाचा भाग असतात त्या समूहाच्या विचारांनुसार आणि कृतींनुसार वागण्यास बांधील असतात. ते इतरांपेक्षा वेगळे वागण्याचे धाडस करीत नाहीत, कारण त्यांना समूहाकडून नाकारले जाण्याची भीती असते. जेव्हा समूह एखाद्या गोष्टीला पाठिंबा देतो तेव्हा त्यांनाही त्याच मार्गाने जावे लागते, आणि जेव्हा समूह विरोध करतो तेव्हा त्यांनाही विरोध करावा लागतो. अशा प्रकारचे स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य नसते, कारण जो मनुष्य सतत बहुजन समाजाच्या दबावाखाली वागत असतो तो स्वतंत्र नसून लोकमताचा गुलाम असतो. देवाची इच्छा अशी आहे की त्याच्या संततीने बहुजन समाजाचे अनुकरण न करता सत्य, न्याय आणि धर्म यांच्या मार्गाने चालले पाहिजे. मग त्यासाठी त्यांना एकटे उभे राहावे लागले तरी काही हरकत नाही. प्रियांनो, वाईट करण्यासाठी बहुजन समाजाच्या मागे जाणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. पुढे आपण जाऊया. तिसरं वचन वाचूया. दावा गरिबाचा आहे एवढ्यावरूनच त्याचा पक्ष घेऊ नकोस. न्याय करताना श्रीमंत किंवा गरीब कोणाच्याही बाजूने पक्षपात करू नये. न्याय व नीतिमत्ता नेहमी पक्षपातीपणा न करता केला पाहिजे. रोमी लोक न्यायाचे प्रतीक डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या स्त्रीच्या रूपात दाखवत असत. तिच्या हातातील तराजू समतोल व योग्य न्याय दर्शवित असे, पण तलवार दोषीला योग्य शिक्षा दिली जाईल याचे प्रतीक होते. आता आपण मालकी हक्कांसंबंधीचा कायदा काय होता याविषयी थोडक्यात अभ्यास करूया. पुन्हा एकदा देव इस्रायल लोकांना शब्बात दिवसाविषयी आणि शब्बात वर्षाविषयी ही आज्ञा देत आहे. वाचूया आपण 10 आणि 11 वचन. 6 वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर आणि तिचे उत्पन्न साठव, पण 7व्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील
ते तीत उगवलेले खातील. त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतून वने यांविषयी तसेच कर. कनान देशात प्रवेश केल्यानंतर देव इस्रायल लोकांना शब्बाताच्या नियमांची पुन्हा आठवण करून देणार होता. शब्बात दिवस हा आठवड्याचा 7वा दिवस असून तो संपूर्ण विश्रांतीसाठी राखलेला होता. तसेच प्रत्येक 7वे वर्ष शब्बात वर्ष मानले जाई, ज्यामध्ये जमिनीची मशागत किंवा लागवड न करता तिला विश्रांती दिली जात असे. योबेल वर्षाला स्वातंत्र्याचे वर्ष म्हटले जात असे. प्रत्येक 50व्या वर्षी दास्यत्वात गेलेल्या इब्री लोकांना मुक्त केले जाई आणि विकलेली जमीन मूळ मालकांना परत दिली जाई. आज अनेक जण शब्बात पाळण्याचा दावा करतात, परंतु शब्बात वर्ष आणि विशेषतः योबेल वर्षाच्या नियमाची तर पूर्णपणे उपेक्षा करतात. आता आपण राष्ट्रीय सणांविषयीचा कायदा याविषयी थोडक्यात अभ्यास करूया. निर्गम याचा 23वा अध्याय आणि 14 ते 17 ही वचने आपल्याला वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. या वचनांमध्ये आपण वाचतो की वर्षातून 3 वेळा सर्व इब्री पुरुषांनी परमेश्वर देवासमोर उपस्थित व्हावे अशी आज्ञा होती. त्यांना 3 सण साजरे करावायचे होते. पहिला वलांडणाचा सण, दुसरा पेंटेकॉसचा सण आणि तिसरा म्हणजे मंडपाचा सण. वलांडणाचा सण तुम्हाला आठवत असेल, तो मिसर देशावर आलेल्या शेवटच्या पिढीपासून इस्रायलाच्या रक्षणाची आणि त्या दास्य भूमीतून झालेल्या त्यांच्या सुटकेची आठवण म्हणून स्थापण्यात आला होता. इस्रायल लोक वचनदत्त देशात प्रवेश करण्यापूर्वी या सणांविषयी सविस्तर सूचना त्यांना देण्यात येणार होत्या आणि त्यांच्याशी त्याविषयी चर्चा करण्यात येणार होती. पुढं आपण जाऊया. 20वं आणि 21वं वचन आपण वाचूया. पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोहोचण्याकरिता मी एक दूत तुझ्या पुढे पाठवत आहे. त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. त्याची अवज्ञा करू नकोस, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे. हा दूत कोण आहे? याचे उत्तर इतर शास्त्रवचने स्पष्ट करतात. करिंथकरास पहिले पत्र 10वा अध्याय आणि 4थं वचन म्हणतं, आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. तसेच करिंथकरास पहिले पत्र 10वा अध्याय आणि 9 आणि 10 या वचनांमध्ये असे म्हटलेले आहे, त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. ज्याची आज्ञा त्यांनी पाळावायची होती तो प्रभू येशूच होता. येथे निश्चितपणे त्याचाच उल्लेख करण्यात आला आहे. पुढे आपण जाऊया. 23वा अध्याय आणि 23वं वचन. जेव्हा माझा दूत तुझ्या पुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा संहार करीन. देवाने इस्रायलला सांगितले होते की त्या देशातील लोकांच्या पापांमुळे तो त्यांना त्या देशातून हाकलून देणार आहे. आता परमेश्वर त्यांना असे म्हणतो. आपण निर्गमाचा 23वा अध्याय आणि 27 हे वचन वाचूया. ज्या ज्या लोकांचे विरुद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करेन. तुझ्या सर्व शत्रूंना पाठ दाखवायला लावीन. देव इस्रायलला सांगत आहे की त्यांना इस्रायल देशात वसवून तो देश त्यांचा अधिकृत देश करणे हा त्याचा हेतू आहे. त्यानंतर देव त्यांना असे म्हणतो. निर्गमाचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 32 आणि 33वं वचन. तू त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवांशी काही करार करू नकोस. ते तुझ्या देशात राहता कामा नयेत. राहिले तर ते तुला माझ्या विरुद्ध पाप करायला लावतील, कारण तू त्यांच्या देवांची सेवा करशील व ते तुला खात्रीने पाशासारखे होतील. इस्रायल लोकांना देशातील रहिवासी व त्यांच्या देवांशी कोणताही करार करू नये अशी आज्ञा देण्यात आली होती. परंतु यहोशवाने गिबोनी लोकांबरोबर करार करून चूक केली. पुढे इस्रायल लोकांनी देवाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून विग्रह उपासना व इतर देवांची सेवा केली. देवाच्या आज्ञांचे पालन न केल्यामुळेच
अखेरीस त्यांना बाबेलच्या बंदिवासात जावे लागले. आता आपण निर्गम अध्याय 24 याकडे वळत आहोत. या अध्यायात आपण जे विषय अभ्यासणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय निवास मंडप उभारण्यापूर्वीचा उपासनेचा क्रम. दुसरा विषय इस्रायल लोक कराराचा स्वीकार करतात. तिसरा विषय मोशे एकटाच सिनाय पर्वतावर चढून जातो. निर्गम 24 हा अध्याय निर्गम 21 मध्ये सुरू झालेल्या सामाजिक नियमांच्या विभागाचा समारोप करतो. आपण पाहिले आहे की मोशेचे नियमशास्त्र केवळ 10 आज्ञांपुरते मर्यादित नाही, तर सामाजिक जीवनासंबंधीचे हे नियम अनेक विषयांना स्पर्श करणारे आणि व्यापक स्वरूपाचे आहेत. आपण वाचूया निर्गमेचा 24वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. मग तो मोशेला म्हणाला, तू अहरोन, नादाब, अबिहू आणि इस्रायलाच्या वडिलांपैकी 70 जण असे मिळून परमेश्वराकडे वर चढून येऊन त्याला दुरून नमन करा. देवाने या पुरुषांना पर्वतावर वर चढून येण्याची आज्ञा केली, परंतु त्या काळी प्रतिष्ठित असलेल्या या पुरुषांनी देखील दूर उभे राहून उपासना करावी अशी आज्ञा त्यांना देण्यात आली होती. नियमशास्त्राच्या अधीन असणे आणि कृपेच्या अधीन असणे यात किती मोठा फरक आहे. देव जेव्हा त्यांना मिसर देशातून गरुडाच्या पंखांवर उचलून कृपेने मार्गदर्शन करीत होता, त्या काळापेक्षा आता त्यांची स्थिती किती वेगळी होती. नियमशास्त्राखाली मनुष्याला दूर उभे राहून उपासना करावी लागत होती, परंतु इफिस 2 अध्याय आणि 13 वचन आपल्याला सांगते, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. आज देव आपल्या कृपेने आपले तारण करतो आणि जीवनाच्या मार्गावर आपले मार्गदर्शनही करतो. जाऊया आपण पुढं 24वा अध्याय आणि 2 आणि 3 वचन. एकट्या मोशेने मात्र परमेश्वरा समीप यावे, बाकीच्यांनी जवळ येऊ नये आणि इतर लोकांनी तर त्याच्याबरोबर चढून वर येऊही नये. मग मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि नियम लोकांना सांगितले. तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सर्वांप्रमाणे आम्ही करू. देवाने इस्रायल लोकांना त्याच्या आज्ञा व नियमशास्त्र स्वीकारण्याविषयी विचारले असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिल्याची ही दुसरी वेळ होती. होय, आम्हास तुझे नियमशास्त्र हवे आहे असे सांगताना त्यांच्यामध्ये स्वतःविषयी मोठा आत्मविश्वास, स्वावलंबन आणि काही प्रमाणात गर्वही दिसून येतो. परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू असे त्यांनी सर्व आज्ञा पूर्णपणे ऐकण्यापूर्वीच वचन दिले. त्यांना 10 आज्ञा देण्यात आल्या होत्या आणि त्या आपण पाळू शकतो असा त्यांचा समज होता. इस्रायल लोक इतके भ्रमिष्ट कसे झाले असतील याचे आश्चर्य वाटते, परंतु त्याहून अधिक आश्चर्य आपल्याला अशा लोकांचे वाटते जे आजही आपण नियमशास्त्राप्रमाणे जीवन जगत आहोत असे समजतात. जे लोक असा समज करून घेतात की ते देवाच्या परिपूर्ण दर्जानुसार जीवन जगत आहेत, ते स्वतःची फसवणूक करीत आहेत आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. योहानाचं पहिलं पत्र याचा 1 अध्याय आणि 8वं वचन म्हणते, आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठायी सत्य नाही. तुम्ही कदाचित आपल्या शेजाऱ्यांना फसवणार नाही, आपल्या पत्नीला किंवा पतीला फसवणार नाही, आपल्या प्रियजनांनाही फसवणार नाही, परंतु तुम्ही स्वतःची फसवणूक मात्र करू शकता. तुम्ही जर म्हणता की तुम्ही पाप करीत नाही तर तुम्ही स्वतःलाच फसवत आहात. एखादा मनुष्य जर म्हणत असेल की त्याच्यामध्ये पाप नाही, तर त्याच्यामध्ये निदान थोडे तरी सत्य असेल असे आपल्याला वाटते. परंतु प्रेषित योहान म्हणतो की त्याच्यामध्ये सत्य मुळीच नाही. आणि हे जर तुमच्या लक्षात आले नसेल तर योहान पुन्हा योहानाचे पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हणतो, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. म्हणजेच जर तुम्ही म्हणता की तुम्ही पाप केलेले नाही तर तुम्ही देवालाच लबाड ठरवता. परंतु प्रियांनो, देव लबाड नाही. आपण देवाविषयी असे म्हणण्याचे धाडस करू नये, म्हणून आपल्या चांगुलपणाचा गर्व करणे ही गोष्ट योग्य नाही.
परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू असे म्हणताना इस्रायल लोकांमध्ये किती गर्व होता हे दिसून येते. परंतु पुढील घटनांमध्ये आपण पाहतो की त्यांनी परमेश्वराचे सर्व शब्द पाळले नाहीत. आता आपण इस्रायल लोक कराराचा स्वीकार करतात हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. यावेळेस आपल्याला निर्गमनाचा 24वा अध्याय आणि 4 ते 7 ही वचने वाचायची आहेत. परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. इस्रायल लोकांना स्वतःच्या क्षमतेवर अतिशय आत्मविश्वास होता आणि ते देवाचे नियमशास्त्र पाळू शकतील असे त्यांना वाटत होते. त्यांनी आज्ञापालनाचे वचन दिले पण ते पाळू शकले नाहीत. स्वाभाविक मनुष्याला वाटते की तो देवाला संतुष्ट करू शकतो, परंतु कोणताही मनुष्य देवाच्या परिपूर्ण आदर्शापर्यंत पोहोचू शकत नाही. देवाच्या दृष्टीने आपण सर्वजण पापी आणि भ्रष्ट आहोत. हे जगातील वाढता अधर्म, गोंधळ, नास्तिकवाद आणि देवहीनता स्पष्टपणे दाखवून देते. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 10 या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. आणि हे वचन पूर्णपणे सत्य आहे. आपण अशा काळात जगत आहोत की ज्यामध्ये पापाला चांगले आणि वाईटालाही चांगले म्हटले जाते. संदेष्टांनी असा काळ येईल असे पूर्वीच सांगितले होते आणि आता तो काळ निश्चितपणे आलेला आहे. पुढे आपण जाऊया. निर्गमनाचा 24वा अध्याय आणि 8वं वचन आपण वाचत आहोत. नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने या सर्व वचनांप्रमाणे तुमच्याशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय. देवाने त्यांना नियमशास्त्र देण्यापूर्वीच इस्रायल लोकांवर रक्त शिंपडण्यात आले, जेणेकरून त्यांना हे समजावे की बलिदान आवश्यक आहे. इब्री लोकास पत्र याचं 9वं अध्याय आणि 22हे वचन म्हणते, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पापक्षमा होत नाही. परमेश्वर ही गोष्ट वारंवार सांगणार आहे. जीवन अर्पण केले गेले पाहिजे आणि दंडाची किंमत चुकती झाली पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्यापैकी कोणीही स्वर्गात जाऊ शकणार नाही. आता आपण मोशे एकटाच सिनाय पर्वतावर चढून जातो या विषयाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. आणि यावेळेस आपण वाचणार आहोत निर्गमनाचा 24वा अध्याय आणि 9 ते 10 ही वचनं. मग मोशे, अहरोन, नादाब, अबिहू आणि इस्रायलांच्या वडिलांपैकी 70 जण वर चढून गेले. त्यांनी इस्रायलाच्या देवाला पाहिले. त्याच्या पायांखाली नीलकांत मण्यांच्या चबुतऱ्यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते. त्यांनी इस्रायलाच्या देवाला पाहिले. हे विधान इतर शास्त्रवचनांच्या संदर्भात समजून घेतले पाहिजे. प्रत्यक्षात कोणीही देवाला पाहिलेले नाही, कारण तो आत्मा आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 18वं वचन म्हणतं, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे. त्यांनी जे पाहिले ते देवाचे प्रतिरूप होते. संपूर्ण अनंत काळात आपण देवपित्याला प्रत्यक्ष पाहू असे मला वाटत नाही. प्रभू येशू ख्रिस्त हेच कदाचित पित्याचे आपल्याला मिळणारे सर्वात जवळचे दर्शन असेल आणि ते आपल्या अंतःकरणाचे समाधान करण्यास पुरेसे असेल. आज आपण पित्याविषयी जे काही जाणतो ते पुत्राद्वारेच जाणतो. देवपिता कसा दिसतो, त्याचे स्वरूप कसे आहे किंवा तो कसा विचार करतो हे मला माहीत नाही. कारण यशाचं पुस्तक याचा 55वा अध्याय आणि 8 आणि 9 या वचनांमध्ये देव म्हणतो, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. परंतु येशूने त्याला आपल्यासमोर प्रकट केले आहे. मोशे, अहरोन, नादाब, अबिहू आणि इस्रायलाचे 70 वडील जन यांनी देवपित्याला पाहिले नव्हते, परंतु त्यांनी देवाचे एक प्रतिरूप पाहिले होते. पुढे आपण जाऊया. 24वा अध्याय आणि 11वं वचन. मग इस्रायल लोकांच्या सरदारांवर त्याने हात उगारला नाही. त्यांना देवाचे दर्शन झाले आणि त्यांनी खाणेपिणे केले. या वचनातही मागील वचनाप्रमाणेच त्यांनी देवाचे प्रतिरूप पाहिले होते. पुढे मोशेने देवाला पाहण्याची विनंती केली, कारण
त्याने आत्तापर्यंत केवळ देवाचे प्रतिरूपच पाहिले होते. मोशेला देवाचे प्रत्यक्ष दर्शन हवे होते. वरच्या खोलीत फिलिपाची देखील अशीच विनंती होती. आपण योहानाच्या शुभवर्तमानाचा 14वा अध्याय आणि 8 आणि 9 ही वचने वाचूया. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? प्रियांनो, तुम्हाला देवाला पाहावायचे असेल तर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच जावे लागेल. अनेक प्रामाणिक विश्वासणाऱ्यांनी अशी साक्ष दिली आहे की तारण प्राप्त झाल्यापासून ते थेट देवाच्या उपस्थितीत येऊ शकतात. परंतु सत्य हे आहे की आपण थेट देवाच्या उपस्थितीत जात नाही. आपल्याजवळ एक मध्यस्थ आहे. तिमोथेला पहिले पत्र याचा 2 अध्याय 5 वचन म्हणतं, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. पुढे आपण जाऊया. 24वा अध्याय आणि 13वा वचन. तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला. यहोशवा हा तरुण आता अधिक स्पष्टपणे पुढे येत असून देव त्याला मोशेचा उत्तराधिकारी म्हणून तयार करीत होता. इस्रायलाचे नेतृत्व करण्यापूर्वी त्याला अनेक महत्त्वाचे धडे शिकायचे होते. त्याचप्रमाणे आपण देवाजवळ ख्रिस्त येशू या मध्यस्थाद्वारेच येऊ शकतो. ख्रिस्त देव आणि मनुष्य यांना एकत्र आणतो, कारण आपल्या स्वतःच्या बळावर आपण देव पित्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. पुढे आपण जाऊया. निर्गमनाचा 24वा अध्याय आणि 14 ते 18 ही वचनं आपण वाचणार आहोत. मोशे वडिलांना म्हणाला, आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच आमची वाट पाहत राहा. पहा, अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत. कोणाचे काही प्रकरण असले तर ते त्याने त्यांच्याकडे न्यावे. मोशे पर्वतावर गेल्यावर मेघाने पर्वत झाकून टाकला. परमेश्वराचे तेज सिनाय पर्वतावर राहिले आणि मेघाने 6 दिवस तो झाकून टाकला आणि 7व्या दिवशी मेघातून परमेश्वराने मोशेला हाक मारली. पर्वताच्या माथ्यावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या अग्नीसारखे इस्रायल लोकांना दिसत होते. मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला. मोशे पर्वतावर 40 दिवस व 40 रात्री होता. सिनाय पर्वतावर असताना याच काळात मोशेला या पुस्तकाच्या उर्वरित भागात दिलेल्या सर्व सूचना आणि आज्ञा प्राप्त झाल्या. प्रियांनो, आपली वेळ संपत आली आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुढील कार्यक्रमात पुन्हा भेटूपर्यंत देवाच्या कृपेत राहा, वचनांचा अभ्यास करा आणि त्याद्वारे आशीर्वादित व्हा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, होय प्रभूजी, तू आम्हाला भस्म करीत नाहीस, तर तू आम्हाला वाचवतोस, तू आम्हाला तारण देतोस. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही तुझ्यामध्ये अधिक वाढलं पाहिजे. आम्ही तुझ्यामध्ये वाढून प्रभूजी तुला आवडणाऱ्या सर्व गोष्टी कृतीमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातूनच प्रभूजी इस्रायल लोकांना देखील तू नियम आणि आज्ञा दिलेल्या होत्यास. होय प्रभूजी, हे सर्व घडत असताना काय काय गोष्टी घडल्या या सर्व तू आमच्यासमोर ठेवलेल्या आहेस. आम्ही त्याच्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. होय बापा, या गोष्टी आमच्या अंतकरणाला समजावून सांगितल्यास याच्याबद्दल आभारी आम्ही आहोत. आणि प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, येणाऱ्या काळातही बापा तुझी कृपा अशीच आमच्यावरती येऊ दे आणि बापा आम्ही तुझ्यामध्ये अधिक वाढावं, तुला गौरव द्यावं असं देखील होऊ दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा.
स्थानी जाऊन त्याला स्तवा. सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा. वर्णात्याचे प्रताप महते, वर्णात्याचे प्रताप महते. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा. प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देव आपल्या लोकांकडून केवळ ऐकण्याची नव्हे तर त्याच्या वचनानुसार चालण्याची अपेक्षा करतो. देवाने आपल्या लोकांना न्याय, दया आणि आज्ञाधारकतेचे महत्त्व शिकवले. तसेच जो देवावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गाने चालतो त्याच्यावर देव आपल्या आशीर्वाद वर्षाव करतो. हेही आपण पाहिले आणि इस्रायल लोकांनी देवाशी केलेल्या कराराची पुष्टी केली. त्यांनी देवाच्या आज्ञेचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली. यामधून आपण शिकतो की देवाशी असलेले नाते हे विश्वास, समर्पण आणि आज्ञाधारकतेवर आधारित असते. आज आपण स्वतःला विचारूया, आपण केवळ देवाचे वचन ऐकतो का, की ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणातही आणतो? जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार चालतो तेव्हा त्याची उपस्थिती, शांती आणि मार्गदर्शन आपल्या जीवनात अधिक स्पष्टपणे अनुभवता येते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की देव मोशेला दर्शन मंडपाविषयी आणि उपासनेविषयी विशेष सूचना कशा देतो. या सूचनांमधून देव आपल्या लोकांमध्ये वास करण्याची इच्छा कशी व्यक्त करतो हे आपण शिकणार आहोत. तोपर्यंत देवाच्या वचनावर मनन करा, त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस त्याच्या आज्ञेत चालण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आपल्या विश्वासाला दृढ करो आणि देव आपल्याला समृद्ध आशीर्वाद देवो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. 7 वर्षांच्या सेवेनंतर गुलाम मुक्त होऊ शकत असे. आजचा प्रश्न, वर्षातून किती वेळा सर्व इब्री पुरुषांनी परमेश्वर देवासमोर उपस्थित व्हावे अशी आज्ञा होती? ए 2, बी 3, सी किमान एकदा, डी फक्त एकदाच. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.